वेलकम बॅक टू हॉटेल हसल. मी तुमचा हक्काचा हॉटेल कन्सल्टंट राहुल मुळी. मित्रांनो, इमॅजिन करा तुमच्या खिशामध्ये फक्त 25 रुपये आहेत. ना नोकरीचा पत्ता आहे, ना राहायला जागा आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय कराल? हार मानाल की जगण्यासाठी धडपड कराल? पण आज मी तुम्हाला एका अशा माणसाची गोष्ट सांगणार आहे ज्याने याच 25 रुपयामधून भारतातलंच नाही तर जगातलं सर्वात मोठं हॉटेल एम्पायर क्रिएट केलं. मी बोलतोय द किंग ऑफ इंडियन लक्झरी हॉस्पिटॅलिटी, राव बहादूर मोहन सिंग ओबेरॉय यांच्याबद्दल. द ओबेरॉय ग्रुप हा 9,900 कोटी रुपयांपेक्षा मोठा ब्रँड बनला आहे. त्यांच्या साम्राज्यात 32पेक्षा जास्त लक्झरी हॉटेल्स आहेत, जी जगातल्या 7 वेगवेगळ्या देशांमध्ये पसरलेली आहेत. द ओबेरॉय अमरविलास या आग्रामधील त्यांच्या हॉटेलमधून ताजमहालचे सिनिक व्ह्यूज दिसतात. जगातल्या सर्वोत्तम लक्झरी हॉटेल्समध्ये याचा वरचा नंबर आहे. द ओबेरॉय उदयविलास पिछोला तलावाच्या काठावर वसलेलं आहे. हे हॉटेल एखाद्या राजवाड्यासारखं डिझाईन केलेलं आहे आणि जगभरातल्या सेलिब्रिटीचं आवडतं वेडिंग डेस्टिनेशन आहे. द ओबेरॉय वन्यविलास जंगलाच्या मध्यभागी असलेलं हे अतिआलिशान टेंटेड रिसॉर्ट आहे. फक्त जमीनच नाही तर पाण्यातही यांचं साम्राज्य आहे. ओबेरॉय ग्रुपकडं द फिली आणि द झारा या 2 लक्झरी क्रूज इजिप्तमधील ऐतिहासिक नाईल नदीमध्ये चालतात. प्राचीन इजिप्तची संस्कृती बघत 5 स्टार हॉटेलसारख्या सुविधांचा आनंद प्रवाशांना याद्वारे घेता येतो. याशिवाय बजेट आणि प्रीमियम सेगमेंटसाठी त्यांच्याकडे ट्रायडंट ग्रुप आहे, ज्याच्या अंतर्गत 10पेक्षा जास्त हॉटेल्स येतात. तुम्ही जर नवीन हॉटेल बिझनेस सुरू करायचा विचार करत असाल किंवा तुमचा आत्ता सध्याचा हॉटेल बिझनेस नेक्स्ट लेवलला न्यायचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आय ओपनर ठरणार आहे. गोष्ट सुरू होते मोहन सिंग ओबेरॉय यांच्या जन्मापासून. जन्मानंतर अवघ्या 6 महिन्यात त्यांना आपल्या वडिलांना गमवावं लागलं. अगदी हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी आपलं लहानपण घालवलं. 1922 प्लेगच्या साथीमुळे त्यांना आपलं राहतं घर आणि गाव सोडावं लागलं आणि नोकरीच्या शोधात ते शिमल्यामध्ये पोहोचले. यावेळी त्यांच्या खिशामध्ये फक्त 25 रुपये होते. शिमल्याच्या द सेसिल हॉटेलमध्ये त्यांनी क्लर्क या पोस्टवरती नोकरी जॉईन केली आणि यावेळी त्यांचा पगार होता महिन्याला फक्त 50 रुपये. पण नोकरी करत असताना सुद्धा त्यांची नजर तिथल्या ऑपरेशन्सवरती होती. मोहन सिंग यांनी नोकरी करत असतानाच बिझनेसचे कोर बेसिक्स समजून घेतले. गेस्ट हँडलिंग कसं होतं, हाऊसकीपिंगचे स्टँडर्ड काय आहेत आणि किचनमध्ये ऑपरेशन्स कसे चालतात हे त्यांनी तिथे समजून घेतलं. एक कन्सल्टंट म्हणून सांगतो, बिझनेस सुरू करण्यापूर्वी तुम्हाला एखाद्या बिझनेसचा इनसाइड आउट एक्सपिरियन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही हॉटेल इंडस्ट्रीमध्ये उतरायचं ठरवलं असेल तर ग्राउंड लेवलपासून ऑपरेशन कसे चालतात हे तुम्हाला माहीत असणं महत्त्वाचं आहे. 1934 मोहन सिंग यांच्याकडे एक संधी चालून आली. ती म्हणजे शिमल्यातलंच द क्लर्क हॉटेल विक्रीसाठी उपलब्ध होतं. मोहन सिंग यांच्याकडे पैसे नव्हते, पण पत्नीचे दागिने विकून आणि मित्रांकडून पैसे उसने घेऊन त्यांनी ते हॉटेल विकत घेतलं. आणि हे हॉटेल विकत घेणं एक खूप मोठी रिस्क होती. पण मोहन सिंग यांच्या नजरेतून बघायला गेलं तर ती एक कॅल्क्युलेटेड रिस्क होती. कारण त्यांना आपल्या क्षमतेवर आणि हॉटेलमधील एक्सपिरियन्सवर 100% विश्वास होता. आणि या क्लार्क हॉटेलमध्ये त्यांनी आपली सर्व्हिस इतकी टॉप नॉच ठेवली की बघता बघता हे हॉटेल सुपर हिट ठरलं. हॉटेल बिझनेसमध्ये रिस्क ही घ्यावीच लागते, पण मार्केट रिसर्च आणि ऑपरेशनल प्लॅनिंग परफेक्ट असावं लागतं. थोडक्यात काय, जेव्हा संधी मिळते तर त्या संधीचा फायदा घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. यानंतर 1938 खरी गेम चेंजिंग मोमेंट आली. कोलकात्याचं प्रसिद्ध द ग्रँड हॉटेल कॉलराच्या साथीमुळे बंद पडलेलं होतं आणि कॉलरामुळे तिथं झालेल्या भयंकर दुर्घटनेमुळे या हॉटेलबद्दल मार्केटमध्ये एक निगेटिव्ह वाईब होती. कोणीही ते हॉटेल विकत घ्यायला किंवा चालवायला तयार नव्हतं. पण ओबेरॉय यांनी या क्रायसिसमध्ये एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी बघितली आणि ते हॉटेल अत्यंत कमी किमतीत विकत घेतलं. लोकांना वाटलं ओबेरॉय वेडे झालं. नेमकं त्याच वेळेला दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि ब्रिटिश आर्मीच्या ऑफिसर्सना कोलकात्यामध्ये राहण्यासाठी जागा हवी होती. ओबेरॉय यांनी द ग्रँड हॉटेल 1500 बेडच्या फॅसिलिटीमध्ये कन्वर्ट केलं आणि ब्रिटिश गव्हर्नमेंटला ऑफर केलं. रिझल्ट काय, तर हॉटेल हाऊसफुल झालं. ब्रिटिश सरकारला अशी फ्लॉलेस हॉस्पिटॅलिटी दिली जी याआधी कुणीच दिली नव्हती आणि याच कामगिरीसाठी त्यांना राय बहादूर ही पदवी मिळाली. एक यशस्वी व्यावसायिक तोच असतो जो प्रॉब्लेमला ऑपॉर्च्युनिटीमध्ये बदलतो. मार्केटमध्ये मंदी असेल किंवा एखादी प्रॉपर्टी जर चालत नसेल तर इथेच तुमची क्रिएटिव्ह स्ट्रॅटेजी आणि USP काम करते. हॉटेल चालवण्यासाठी सुंदर इमारत नाही तर स्मार्ट माइंडसेट असावा लागतो. यानंतर मोहन सिंग ओबेरॉय यांनी कधीच मागे वळून बघितलं नाही. त्यांनी भारतातली पहिली इंटरनॅशनल चेन सुरू केली, द ओबेरॉय. हा ब्रँड आज जागतिक स्तरावर लक्झरी आणि कस्टमर सर्व्हिसचा समानार्थी शब्द बनलाय आणि 25 रुपयापासून सुरू झालेला हा प्रवास आज अब्जावधी रुपयाच्या एम्पायरमध्ये बदललेला आहे. ओबेरॉय यांनी शिकवलं की हॉटेल बिझनेस हा फक्त रूम आणि फूडचा बिझनेस नाहीये, तर तो लक्झरीचा आहे आणि कस्टमर्स डिलाईट हा या बिझनेसचा सोल आहे. मित्रांनो, तुमची सुरुवात किती लहान आहे यानं काही फरक पडत नाही. जर तुमच्याकडे विजन, डेडिकेशन, पॅशन
आणि राईट गायडन्स असेल तर तुम्ही स्वतःचं एम्पायर उभं करू शकता. जर तुमच्या मनामध्ये एखादी हॉटेलची आयडिया आहे, रेस्टॉरंट किंवा कॅफे सुरू करायचं आहे, पण सुरुवात कुठे करायची कळत नाही, तर घाबरू नका. तुमचा हक्काचा हॉटेल कन्सल्टंट राहुल मुळीक तुमच्या सोबत आहे. आम्ही तुम्हाला मार्केट अनालिसिस, स्टाफ ट्रेनिंग, मेनू इंजिनिअरिंग आणि ऑपरेशनल सेटअप या A to Z गोष्टीमध्ये सपोर्ट करू. आणि यासाठी तुम्ही मला DM करू शकता. हा व्हिडिओ जर तुम्हाला मोटिवेटिंग वाटला असेल तर लाईक करा आणि हा व्हिडिओ अशा मित्रासोबत शेअर करा ज्याला हॉटेल बिझनेस सुरू करायचा आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थिंक बिग, स्टार्ट स्मार्ट अँड कीप हसलिंग.